नमस्कार शेतकरी बंधूंनो, सायंकाळी 6च्या बातम्या। घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत, नवे वाळू धोरण लागू, व्यावसायिकांना प्रमाण ठरवणार। निर्यात बंदी उठल्यानंतर कांद्याला सोलापुरात मिळाला सर्वाधिक दर, सर्वाधिक 3300 रुपये भाव। डाळी, मका, कापसाला MSPचा प्रस्ताव, चलो दिल्ली आंदोलन बुधवारपर्यंत स्थगित। साखर दरातील घसरणीने कारखाने हवालदिल, कोट्याच्या 90% साखर विक्रीचा केंद्राचा दबाव कायम। धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा, यंदा पाणी जपूनच वापरा, नाशिक जिल्ह्यात पाणीबाणी रोखण्यासाठी प्रशासनाचे आवाहन। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वाढतोय कल, तुतीची लागवड पोहोचली 900 एकराच्या पुढे। नागालँड राज्यामध्ये करणार सोयाबीनचे बीजोत्पादन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार सहकार्य। प्रत्येक जिल्ह्यात होणार बहुउद्देशीय संगणक केंद्र, डिजिटल पायाभूत सुविधा करण्याच्या हेतूने राज्य सरकारचा उपक्रम। सांगली जिल्हा परिषद पंचायत समितीचे शासनाकडे अडकले 135 कोटी, प्रशासनाकडून दुर्लक्ष। सोलापुरात गाजर, काकडी, लिंबूला उठाव, दरही वधारले, कांद्याचे दर मात्र स्थिर। नाशिकमध्ये लसणाच्या अवकेत वाढ, दरही स्थिरावले। हंगाम लांबलेले लिंबू दर तेजीत, वातावरणाच्या बदलाचा परिणाम, नागपूर मार्केटला 4000 ते 6000 क्विंटलचा दर। नगरला टोमॅटो, बटाटा, वाटाण्याची आवक कायम, दरात चढउतार, मोसंबी द्राक्षाची आवक अधिक। कोयना धरणात 67 TMC पाणीसाठा, आपत्कालीन दरामधून सोडले पाणी, मागणी वाढली। बारामतीच्या पेरूची होणार UAEला निर्यात, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाला चालना। 1 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी लाटले रेशन, नाशिक जिल्हा अव्वल, चौकशी अंती पुरवठा बंदच। नाशिक जिल्ह्यातील 9 तालुके आता दुष्काळ सदृश यादीत, नांदगावसह 6 तालुक्यांचा नव्याने समावेश। दुष्काळी उपाययोजना अंमलबजावणीची प्रतीक्षा, अद्याप आदेशच नाही, 93 मंडळात दुष्काळ। थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता होणार शासन जमा, नाशिक उपविभागीय अधिकाऱ्यांचा इशारा। मुळा नदीत पिण्यासाठी आवर्तन सोडावे, ग्रामस्थ तहानलेलेच, मंत्र्यांना केला ईमेल। संग्रामपुरात संत्र्याचे भाव 50% गडगडले, संत्र्याला व्यापाऱ्यांकडून बेभाव मागणी। युरियाबरोबर लिंकिंगची सक्ती, खत कंपन्यांकडून अडवणूक, किरकोळ विक्रेत्यांची मात्र कोंडी।